नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात ॲग्रो विश्वा मराठी हे यूट्यूब चॅनल. आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेतकऱ्याचा मित्र विश्वनाथ दादा आपणास हवामानाचा आढावा देत आहे. आज आहे 3 जुलै 2026 सोमवार. मित्रांनो, आज अतिशय सुंदर दिवस आहे. त्याचं कारण असं आहे की आज कुठल्याही भागात पाऊस पडला नाही असं म्हटलं जाणार नाही. कारण आकाशामधली जी स्थिती आहे, आज ढगांची रचना ही अतिशय खूप सुंदर आहे. मेघगर्जनेसह महाराष्ट्रातील काही भाग जरी एकाच वेळी सगळीकडे नाही पाऊस पडला तरीसुद्धा त्याचा प्रभाव हा अशा पद्धतीने दिसत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पावसाची नोंद होणार आहे कमी जास्त प्रमाणात. पण सकाळी तुम्हाला पाऊस येणार नाही असे वाटेल, पण संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दुपारी साधारणपणे मित्रांनो आकाशामध्ये ढग जोगळा व्हायला सुरू हे 12 वाजल्यापासून होतील. आणि 12च्या नंतर मित्रांनो कशी स्थिती बदलते याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देत आहे. साधारणपणे मित्रांनो 1 वाजता अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस चालू झालेला दिसेल. त्यावेळेस मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातला नागपूरचा परिसर जर वगळला तर इतर ठिकाणी म्हणजे नागपूरच्या शेजारचे जे 1-2 जिल्हे आहेत, हिंगणघाट आणि चंद्रपूरकडचे जी बाजू आहे, नागपूर, हिंगणघाट, चंद्रपूर आणि छिंदवाड म्हणजे हा मध्य प्रदेशातला तिकडं वरचा भाग आहे. तर तो भाग वगळता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र तुम्ही या मॅपच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो कशा पद्धतीने वातावरण हे अतिशय सुंदर स्थिती आहे. मित्रांनो, बीडमध्ये पावसाचा जोर जास्त दिसतो, प्रॉपर बीडच्या बाजूला. तसेच लातूरच्या सुद्धा म्हणजे वरचा जो भाग आहे लातूरच्या उत्तरेकडचा, तर त्या भागातसुद्धा पावसाचा जोर हा जास्त आहे. आणि त्यानंतर नांदेडचा जो लातूरकडला भाग आहे त्या भागातसुद्धा पाऊस जास्त आहे. तसेच माझा जो सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आहे, परांडा आहे, करमाळा आहे, त्या भागातसुद्धा अतिशय जोरदार पाऊस होणार आहे आज. त्यामुळं शेतकऱ्यांनो तुम्ही थोडी काळजी कमी झालेली आहे आपल्याला ही स्थिती. आणि हा पाऊस जवळपास संध्याकाळी खूप उशिरापर्यंत टिकून राहणार आहे. उलट सायंकाळच्या वेळेस त्याचा जोर वाढणार आहे, तीव्रता वाढेल. थोड्याफार प्रमाणात मित्रांनो पुणे आणि नाशिक त्या भागातला पाऊस हा थोडा घटलेला असेल, पण जोर हा छत्रपती संभाजीनगर सायंकाळच्या वेळेस वाढलेलाच असेल. अहिल्यानगरचा जो पुण्याकडला भाग आहे तिथला पाऊस हा थोडा सायंकाळच्या वेळेस घटलेला असेल. हा पट्टा तुम्हाला स्पेस रिकामा दिसतो आहे. सांगली, सातारा हा जो भाग आहे घाट उताराचा त्यातलासुद्धा पाऊस कमी होईल. नाशिक, मालेगाव व नंदुरबार हा पट्टा थोडा पावसाचा जोर कमी राहील. इतर ठिकाणी मित्रांनो अतिशय म्हणजे सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. बार्शीलासुद्धा मुसळधार पाऊस होईल. आणि जो आपला करमाळा, परांडा, बार्शी हा जो भाग आहे तो तुम्ही म्हणता असं का बोलतो आहे दादा, बार्शीत हेवी रेन दिसतो आहे, तर तिथंच परांड्याला थोडा त्याचा जोर कमी दिसतो आहे. ज्याची तीव्रताही 4.6च्या आसपासच परांडा तालुक्यामध्ये मिलीमीटरमध्ये पावसाची नोंद होईल. आणि त्यातूनसुद्धा माझा जो डोंजा परिसर आहे त्या भागात त्याच्यापेक्षासुद्धा जरा कमी दिसते, 3.7च. आणि ही बार्शी वगैरे तो भाग आहे 8.5 मिलीमीटरच्या वेगाचा पाऊस पडेल. तो
तो कुर्डवाडी ते वैराग आणि कुर्डवाडी ते बार्शी दरम्यान अतिशय जोराचा मुसळधार पावसाची शक्यता आहे मेघगर्जनेसह. आणि ते वातावरण इकडं तिकडं सरकू शकतं. त्यामुळं परांडा आणि इकडची जी बाजू आहे कळमकडची, करमाळाकडची, तर त्या बाजूला सुद्धा तो सरकू शकतो. कर्जत वगैरे, राशीन, कर्जत, परत जामखेड तिकडे सुद्धा जोर वाढू शकतो. तिकडचा जोर हा साधारणपणे माझ्या अंदाजाप्रमाणे, आता बघा संध्याकाळची वेळ काय होईल, तर संध्याकाळी 8च्या दरम्यान तर तो पाऊस थोडा उघडायला लागेल. तर मला सर्व बांधवांना सुचवायचं आहे, आजचा मुसळधार आणि जास्त गाजलेला भाग हा बघा, मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तो भाग आहे म्हणजे पाऊसच पडला नाही असं कुठंही तुम्हाला म्हणजे जाणवणार नाही. कमी जास्त प्रमाणात तो पाऊस पडत राहील. आता हे आपण डायरेक्ट पाऊस कसा असेल याच्याकडे लक्ष टाकलेलं आहे. तर आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपण जर विचार केला, ढगांची रचना कशी असेल, तर आकाशामध्ये साधारणपणे ढग दाटलेले बीड जो भाग आहे बघा, अशी स्थिती पाहिजे की ढग पण दिसले, सॅटेलाईटच्या व्ह्यूमध्ये असले पाहिजेत, पाऊस पण असला पाहिजे. त्याच वेळेस आपल्याला पावसाचे म्हणजे चान्सेस वाढलेले असतात. तर अतिशय फायदेशीर आणि महत्त्वाचा की सर्वाधिक पावसाची नोंद ही या गेलेल्या जवळपास 1.5-2 महिन्याचा जो काळ गेलेला आहे पावसाळ्याचा, त्यात होईल. आजची 3 तारीख विस्मरणीय आणि लक्षात ठेवण्याजोगी राहील. तर मित्रांनो, तुम्हाला यामध्ये कशा पद्धतीने वाढ किंवा घट होईल यावर आपण एक दृष्टिक्षेप टाकूया. तर मित्रांनो, हा पाऊस म्हणजे जास्त आनंदाने हुरळून जाऊ नका. हा आपल्याला दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी म्हणजे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पाऊस बऱ्यापैकी महाराष्ट्रात पडेल. उद्याची स्थिती ही थोडी वेगळीच असेल. उद्या आकाशामध्ये हे वातावरण तयार होणं एवढं सोपं नाही आहे. हे आज लकी आणि या जर फेरात आपण नाही सापडलो तर आपलं कधी न भरून येणारं नुकसान होणार आहे. हे अचानक आणि आपल्यासाठीच तयार होतं आहे का काय, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. तर 5 तारखेलासुद्धा परत म्हणजे खऱ्या अर्थाने पाऊस हा थोडा दूर गेल्यासारखा वाटतो आहे. आपल्याला 6 तारखेला परत आणखी काही भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस होण्याजोगं वातावरण तयार होतं आहे. आणि मित्रांनो, खूप दुर्दैवी गोष्ट आहे, 7 तारखेला फक्त पूर्व विदर्भातच पावसाचं वातावरण पोषकता आलेली आहे आणि इतर ठिकाणी पाऊस हा थोडा कांडोळाच करतो आहे. तसेच मित्रांनो, हे वातावरण साधारणपणे आपल्याला वाटच पाहावी लागेल अशी भीती वाटते. तर अभी नाही तो कभी नाही अशीच कुठंतरी आपली स्थिती निर्माण होते मित्रांनो. हे तुम्हाला मी मुद्दामपणे दोन-तिन्ही पद्धतीच्या ज्या व्ह्यू आहेत त्या पाहून तुम्हाला मी सांगत आहे. आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी खूप लकी आहे. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची नोंद होईल. कारण आपण 2 दिवसापासून रडारच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवून आहे. ओके मित्रांनो, आपल्या विश्वनाथ दादाचं ॲग्रो विश्व मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, दादाला सपोर्ट करा.